राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्राचीन विठ्ठल मंदिरावरून वाद चिघळला. कुलूप न काढल्यास गाव बंदचा इशारा. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्राचीन विठ्ठल मंदिराला लावलेल्या कुलूपाच्या मुद्द्यावरून गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. मंदिराचं कुलूप तात्काळ काढून भाविकांना सुरळीत दर्शनाची व्यवस्था करावी, अन्यथा गाव बंद करण्यात येईल असा इशारा विठ्ठल मंदिर बचाव समितीच्या वतीनं देण्यात आला. या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर बचाव समितीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये मंदिरात भाविकांना दर्शनासाठी अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला. विठ्ठल भक्तांना भगवान विठ्ठल यांचं जवळून दर्शन घेता येत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच मंदिर परिसरामध्ये अंत्यविधीनंतरचे विधी पार पाडले जात असल्याबाबत देखील संताप व्यक्त करण्यात आला. बैठकीदरम्यान माहेश्वरी पंच ट्रस्टकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप समितीनं केला. संबंधित कागदपत्र ग्रामस्थांसमोर सादर करत मंदिरावर माहेश्वरी पंच ट्रस्टचा कोणताही अधिकृत हक्क नसल्याचा दावा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अशोक झिने व संजय राठोड हे बैठकीला उपस्थित होते. प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून प्रश्न निकाली काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या बैठकीस भगवंत मकासरे, संभाजी गडाख, सदाशिव पटारे, अविनाश घावटे, रविकिरण पटारे, विष्णू ढवळे, राजेंद्र पाटील, अजित पटारे, गोदाराम पागिरे, महेश पागिरे, भाऊ काळे, भाऊ राहणे, अक्षय बोरकर, किरण गडाख, मनोज देशमाने, महेश मोरे, अशोक पठारे, सचिन पठारे, दिनेश कुसमुडे, सत्यम मोरे, काका कुसमुडे आदी ग्रामस्थ आणि विठ्ठल भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान प्रशासनानं तातडीनं योग्य तो निर्णय न घेतल्यास गाव बंद आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा विठ्ठल मंदिर बचाव समितीच्या वतीनं देण्यात आला. SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी. आज वांबोरी गावामध्ये जे विठ्ठल मंदिराबद्दल वाद चालू आहे, हा वाद तसा म्हणजे कोणाचा दोषी म्हणून नाही आहे, परंतु हा वाद हा तात्विक वाद आहे. या मंदिरामध्ये त्यांनी आवारामध्ये जाळी टाकलेली. जाळीचं कारण त्यांनी सांगितले, या मोकळ्या जागेमध्ये शेळ्या येतात आणि त्या शेळ्या आमचा विठ्ठलाचा हार खातात. तर आज त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जाळी टाकली आणि या पाठीमागे लोक लघुशंका करण्यासाठी जातात म्हणून आम्ही जाळी टाकली. तर यामध्येच त्यांचं उत्तर आहे 70 वर्षाची परंपरेचं, की जर 70 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी शेळ्या येतात. शेळ्या कुठे येतात? आपण शेतकरी आहोत, ज्या ठिकाणी पडीक आहे त्या ठिकाणी शेळ्या येतात. याचा अर्थ 70 वर्षापासून यांनी विठ्ठलाची जागा ही पडीक ठेवली आहे. हे सिद्ध त्यांच्याच बाईकमधून होतं आहे. आणि दुसरी गोष्ट, ते जे उठवण्याचा मुद्दा आहे की ज्यांनी सुतकाचा कार्यक्रम ते विठ्ठल मंदिरामध्ये करतात असा आमचा आरोप होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की आम्ही विठ्ठलाचा जो सुतक विधी आहे हा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात करत नाही, आम्ही विठ्ठलाच्या सभामंडपमध्ये करतो. मग तुम्ही सांगा, सभामंडपमध्ये जर त्यांना जर गाभाऱ्यामध्ये जायचं नाही सुतक आहे म्हणून, मग सभामंडपमध्ये तो कार्यक्रम करण्याचा काय अधिकार आहे? आणि तो सभामंडपमध्ये केला काय, गाभाऱ्यामध्ये केला काय? ते विठ्ठलाची ती अवहेलनाच आहे आणि तो सुतकी कार्यक्रम त्या विठ्ठलाचं त्याचं पावित्र्य मलिन करणाराच आहे. तर हा सुतकी जो कार्यक्रम आहे हा त्यांनी त्यांच्या इतर मंदिरामध्ये करावं. बालाजी मंदिर आहे, रामदेवजी मंदिर आहे, आणि नसेल तर त्यांचे माहेश्वरी पंचची जे कार्यालय आहे, मंगल कार्यालय, त्यामध्ये त्यांनी तो विधी करावा. तो विधी ह्या विठ्ठल मंदिरामध्ये करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. कारण तो सुतकी विधी आहे हे त्यांनीच त्यांच्या बाईकमध्ये सांगितलेलं आहे. आमचा असा उद्देश आहे, ह्या जागेमध्ये आपण जर सर्वसामान्य वस्तीवर शासकीय निधी येऊन जर सभामंडप वगैरे मंदिरात जीर्णोद्धार करण्यासाठी वापरतो, तर हे गावाच्या मध्यवर्ती ठिकाण आहे, मध्यवर्ती मंदिर आहे. या ठिकाणी जवळजवळ 1 एकरची जागा आपल्याला उपलब्ध असताना त्या ठिकाणी शेळ्या चरतात. त्याच्याऐवजी आम्हाला या ठिकाणी सभामंडपची व्यवस्था करायची. गावामध्ये जे वार्षिक कार्यक्रम होतात, सप्ताह होतात, त्या सप्ताहाची व्यवस्था ठिकाणी झाली पाहिजे. गोरगरिबाच्या लग्नाची व्यवस्था ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी आम्हाला त्या जागेचा विकास करायचा आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी ट्रस्ट स्थापन करायचं आहे. ही आमची कळकळीची विनंती आहे. माझे माहेश्वरी समाजाचे जे त्यांनी जे या ठिकाणी हक्कच प्रस्थापित केलेला आहे, त्यांना एवढीच विनंती आहे की ह्या मंदिराला जे सार्वजनिक स्वरूप होतं ते तुम्ही जे वैयक्तिक करताय ते न करता सार्वजनिकच ठेवावं. आणि सार्वजनिकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे वार्षिक कार्यक्रम होतात त्यासाठी सभामंडपाची व्यवस्था करू आणि या ठिकाणी निश्चित जागेचा विकास होईल, यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. मी इंजिनियर विष्णू ढवळे, सामाजिक कार्यकर्ता. मी काल पेपरला वाचलं, वांबोरीतला विठ्ठल मंदिर कोणाला गेला. मला आश्चर्य वाटलं, हा सर्वसामान्य जनतेचा विठ्ठल, भोळ्या बाबड्या भक्तांचा विठ्ठल हा कोणला कस काय गेला, मला अतिशयोक्ती वाटली. आणि मी आज जेव्हा ग्रामसभेमध्ये आपल्या इथं गावातल्या लोकांनी जो इथं एक सभेचं म्हणजे नियोजन केलं होतं, तेव्हा मी आलो तर खरोखर म्हणजे हा विठ्ठल कोणला गेलेला आहे.
आणि हा विठ्ठल कोणण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. हे मंदिर हे सार्वजनिक आहे, कोणत्याही एका धर्माचं नाहीये, एका पंथांचं नाहीये. आणि माहेश्वरी पंचचे ट्रस्टचे जे आहेत ते म्हणतात का मी महसुली रेकॉर्ड आहे. महसुली रेकॉर्डवर त्यांचं कुठेही नाव नोंद मंजूर नाहीये. हे लोकांना खोटं सांगतात, दिशाभूल करतात. आता हा उत्तर आहे, या उत्तरामध्ये इथं स्पष्ट लिहिलेलं आहे नोंद मंजूर नाही. आणि मी ग्रामपंचायतला याची मागणी केली होती का हा नोंद तुम्ही कशी वडली. त्यांनी स्पष्ट सांगितलंय का हे जे कोणतेही कागदपत्र दप्तरी उपलब्ध नाहीये. म्हणजे हे समाजाचे आणि शासनाची दिशाभूल करतात. हे त्यांनी करू नये. हे सर्वसामान्य जनतेचं मंदिर आहे, सार्वजनिक आहे. आणि माहेश्वरी पंच किंवा ट्रस्ट याचा विठ्ठल मंदिरशी काही संबंध नाही. ही सक्षम कृती समिती आहे. कृती समिती इथल्या जी मोकळी जागा आहे याची डेव्हलपमेंट करण्यासाठी सक्षम आहे. इथं वारकरी हे जी 1-1.5 एकर जागा पडलेली आहे, इथं वारकरी पंथाचं मोठं काम होऊ शकतं. हे सर्व म्हणजे प्रयोजन आपण हे ग्रामसभेद्वारे. आणि जर याच्याबद्दल त्यांनी जर 1 आठवड्यामध्ये हे कुलूप जर काढलं नाही तर आम्ही ग्रामसभेला नोटीस देऊन आम्ही गावबंदीचा इशारा देऊ शकतो. आम्ही उपोषणाचा इशारा देऊ शकतो. ह्या पुढील म्हणजे लोकांच्या भावना ह्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने आमची कारवाई करू शकतो. पठारे आषाढी एकादशीला इथं कीर्तन असतं आणि कीर्तनाकरता हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला आलेले होते. आणि राधेश्याम काका जवळ इथं होते. दरवाजाला कुलूप लावून घेतलं. म्हणलं काका कुलूप उघडा, सगळ्यांना दर्शन घ्यायचं आहे. तर त्यांनी सांगितलं जर विठ्ठलाचे दागिने चोरी गेले तर जबाबदारी तू घेशील का. मग आता काय करायचं. म्हणलं तुम्ही कुलूप तर उघडून द्या, आणि जर नाही गेले चोरी तर तुम्ही म्हणता चोरी गेले, दोन्हीकडून पण गुची होते का. मग अशा पद्धतीने त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आणि चावी काय दिली नाही. मंदिर बंदच राहिलं. आणि मंदिर बंद असताना सगळ्यांनी बाहेरून दर्शनं घेतली आणि लोक बाहेरच निघून गेले. देवाला आवडतं तुळशीची माळ, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. बाकी काय आवडत नाही देवाला. देवाला फक्त नामस्मरण आवडतं, गळ्यात तुळशीची माळ आवडते, कपाळाला गंध बुक्का असावा लागतो. काल एक बाईट दिली त्यांनी की आम्ही सुद्धा विठ्ठलाला भजतो, विठ्ठलाला मानतो. मग तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का सांगा. हरिपाठ करता का, वारीला जाता का, पायी वारी केली का. साधू संतांचे फोटो तुमच्या घरात आहेत का. ज्ञानोबा तुकोबाची परंपरेचे फोटो तुमच्या घरात आहेत का. अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे.